नमस्कार, मी पवन जांभरे. मी मेक माय ड्रीम फाउंडेशनशी 2017मध्ये जोडलो गेलो. मी सध्या प्रो व्हॅल्यू फायनान्शियल ॲडवायझरीमध्ये काम करत आहे. जेव्हा मी मेक माय ड्रीम फाउंडेशनशी जोडलो गेलो तेव्हा मी खूप गोष्टीत गोंधळला होतो, की जसे की साधारण बेसिक डिसिजन मेकिंगपासून ते काही निर्णय घेण्यापर्यंत माझा गोंधळ उडालेला होता कम्युनिकेशनसाठी पण मेक माय ड्रीम फाउंडेशनमध्ये आल्यानंतर मला भरपूर गोष्टी कळाल्या. माझा कॉन्फिडन्स वाढला, की सामान्यांमध्ये कसं जावं, कसं बोलावं या गोष्टींचा जरा अनुभव यायला लागला. इथे आल्यानंतर मी भरपूर गोष्टी एक्सप्लोअर केल्या. सहलींच्या मार्फत असतील किंवा मग काही परीक्षांमध्ये भाग घेणं असेल. दिव्यांगांच्या पारंपरिक शाळांमध्ये होतो, त्यामध्ये आणि MMDFमध्ये एक फार मोठा फरक आहे. जुन्या शाळांना फक्त भिंतींचंच कुंपण नव्हतं, तर मानसिक आणि वैचारिक कुंपणही होतं. कोण काय करावं, कोण काय करू नये याचे नियम हे बहुधा ठरलेले होते. लहानपणी हे मिळालेलं स्वातंत्र्य पुढे जाऊन आम्हाला परावलंबी होण्याकडे प्रवृत्त करतं, याची ही जाणीव मला मेक माय ड्रीम फाउंडेशनमध्ये आल्यावरच झाली. जेव्हा मी 10वी पास होऊन 4 चौकटीच्या बाहेर जे खरं अस्तित्व असलेलं जग आहे त्यामध्ये आलो, तेव्हा माझा खूप गोंधळ उडालेला होता. मग कॉलेजमध्ये ॲडमिशन घेण्यापासून असो ते किंवा निकाल घेण्यापर्यंत, शिक्षकांची सहज साध्या गोष्टी बोलण्यापर्यंत किंवा सर्वसाधारण मित्र बनवण्यापासून पूर्ण गोष्टीमध्ये माझा गोंधळ उडाला होता. लहानपणी या दिव्यांगांच्या पारंपरिक शाळांमध्ये ज्या गोष्टी सहज मिळाल्या असतात त्या बाहेर सहज साधारणपणे मिळत नाहीत. तेव्हा मात्र एक वेळ असते लहानपणी जी ही गोष्टी आम्हाला सर्व काही शिकू शकतात, पण जाणीव झाल्यानंतर कळते की ही एक वेळ मात्र निघून गेलेली आहे. MMDFमध्ये आल्यावर मात्र गोष्टी अचानक बदलायला लागल्यात. आपण कोण आहोत, आपण काय करतो, काय करण्याची गरज आहे आणि स्वतःसाठी कुठला निर्णय घेण्याची गरज आहे, एखाद्या गोष्ट मिळवण्यासाठी प्रयत्न करणं का गरजेचं आहे आणि या प्रकारचे प्रश्न निर्माण होऊ लागले. म्हणून MMDF ही फक्त एक शिक्षण संस्था नसून तर एक जाणीव असलेला सर्वसमावेशक समाज घडवण्याचा प्रयत्न आहे.